हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी चित्रकार आतिश कदम तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. बेसिकली मी या चॅनलवरती ड्रॉइंगचे किंवा स्केचिंगचे व्हिडिओ टाकत असतो, पण आज एक वेगळा व्हिडिओ बनवतोय त्या प्रत्येक कंटेंट क्रिएटरसाठी किंवा त्या प्रत्येक आर्टिस्ट मित्रासाठी जे लोक आजही प्लॅटफॉर्म शोधत आहेत, आर्टवर्क बनवत आहेत, पण त्यांना अजूनही प्लॅटफॉर्म भेटला नाही आहे. आणि दुसरे म्हणजे ते लोक ज्या लोकांचं अजूनही मॉनिटायझेशनमध्ये अडकून पडलेत, ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आणि त्याच्यामुळे त्यांची अर्निंग थांबली आहे. तर ती का थांबली आहे आणि ते मॉनिटाईज कसा करायचं चॅनल, याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं तर तुम्ही जर आर्टिस्ट आहात आणि तुम्ही ड्रॉइंग्स किंवा स्केचिंग बनवताय, तर तुम्ही फक्त समोरून ऑर्डर येणार आणि त्यानंतर माझी अर्निंग होणार आहे यावरती न थांबता यूट्यूब हा असा एक प्लॅटफॉर्म इंटरनेटने आपल्याला दिलं आहे जिथे तुम्ही तुमचे कंटेंट किंवा तुमचं आर्टवर्क टाकून त्यातून अर्निंग करू शकता. आणि त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज करायची गरज आहे. आणि तो मॉनिटायझेशनची प्रक्रिया करताना कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, कोणत्या मिस्टेक्स ज्या आपण सुधारल्या पाहिजेत. म्हणजे माझ्याकडून सुद्धा अशा मिस्टेक होत होत्या आणि झाल्यात, ज्याच्यामुळे माझं बरेच म्हणजे 2 वर्ष माझा चॅनल मॉनिटाईज होत नव्हता. पण त्या चुका सुधारल्यानंतर आणि त्या काही गोष्टी फॉलो केल्या, त्यामुळे त्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्यातून माझी अर्निंग होते. तर ती अर्निंग एवढी असते की तुम्ही तुमचं आर्टवर्क किंवा त्या आर्ट मटेरियल जे लागणार आहे ते सुद्धा खरेदी करू शकता. आणि तुम्हाला इतर ज्या गोष्टी ज्या आपल्या दैनंदिन जीवनात असतात किंवा लक्झरीज लाईफसाठी असतात त्या तुम्ही खरेदी करू शकता. यूट्यूब आपल्याला कमवून देतो, तर ही कमाई तुम्ही सुद्धा करावी एवढंच मला वाटतंय. आणि ती करताना तुमच्यासमोर जे प्रॉब्लेम्स येतील किंवा जे मिस्टेक तुमच्याकडून घडून आहेत, ज्या माझ्याकडून घडल्या त्या मी सुधारल्या. मला माझ्या चुका सांगणारा कोण नव्हता, पण मला माझ्या चुकामधूनच मी शिकत गेलो आणि त्यानंतर मला असं वाटतं की त्यात तुम्ही चुका करू नये. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज नक्की होईल. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण यूट्यूबचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे तो समजून घेऊया. यूट्यूबने मॉनिटायझेशनसाठी 2 प्रोसेस ठेवल्या आहेत. एक म्हणजे यूट्यूब हाफ मॉनिटायझेशन देतं आणि दुसरं म्हणजे फुल मॉनिटायझेशन. पहिल्या मॉनिटायझेशनमध्ये म्हणजेच हाफ मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे 3000 वॉच ओव्हर कंप्लीट पाहिजे. जर तुमच्या व्हिडिओजमध्ये वॉच ओव्हर 3000 कंप्लीट आहे आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला 500 सबस्क्रायबर आहेत, तर तुमचा चॅनल हाफ मॉनिटाईज होतो. पण हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला अर्निंग येत नाही, तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक्स किंवा काही फीचर्स भेटतात जे यूट्यूबकडून प्रोव्हाइड केले जातात. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्येच समजा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवताय, लॉंग व्हिडिओ टाकत नाही, तर तुमच्यासाठी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकताय त्यावरती 3 मिलियन व्ह्यूज हवेत, ते सुद्धा 3 महिन्याच्या आतमध्ये. जर ते 3 महिन्यामध्ये तुम्ही 3 मिलियन व्ह्यूज करू शकताय, तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. पण दुसरी प्रोसेस म्हणजे यूट्यूबने फुल मॉनिटायझेशन ठेवले. यामध्ये जर तुम्ही फुल मॉनिटाईज झालात तर तुमच्या चॅनलवरती अर्निंग सुरू होते. जर तुमच्या चॅनलने फुल मॉनिटायझेशनची प्रोसेस किंवा क्रायटेरिया क्रॅक केला, तर त्यानंतर तुमच्या चॅनलवरती डॉलर्स बनायला लागतात. तर फुल मॉनिटायझेशनमध्ये तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि पूर्ण 4000 वॉच ओव्हर कंप्लीट झालेला पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला कालावधी 12 महिन्यांचा दिलेला आहे. 1 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओजमध्ये 4000 वॉच ओव्हर कंप्लीट झालेला पाहिजे. आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर त्यावरती तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज 3 महिन्यामध्ये आले पाहिजेत. आणि हे जर आले तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो आणि तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमची अर्निंग चालू होते. मित्रांनो, यानंतर आपण आपल्या त्या 3 चुका ज्या मी केलेल्या त्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज होत नव्हता, किंवा अशा बरेच लोक आहेत ज्यांच्या चॅनल्सवरती सबस्क्रायबर कंप्लीट झालेत किंवा त्यांचा वॉच ओव्हर सुद्धा कंप्लीट झाला आहे
आणि त्यांचे व्ह्यूजसुद्धा चांगले गेलेत, पण त्यांचा चॅनल मॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आल्यावरती चॅनल रिजेक्ट झाला आहे. असं का झालं असेल? तर ते 3 मिस्टेक आहेत. जे 3 मिस्टेक तुम्ही करू नये, त्यामुळे तुमचा चॅनल मॉनिटाईजसुद्धा होऊ शकतो. आणि जर तुम्ही त्या 3 मिस्टेक करत राहिलात, एकदा केलात, दोनदा केलात, जर तुम्ही सारख्या त्याच मिस्टेक्स करत असाल तर तुमचा चॅनल ऐन मुमेंटला, म्हणजे ज्यावेळी चॅनलला अप्लाय बटन ओपन होतं, ज्यावेळी मॉनिटायझेशनचं अप्लाय बटन येतं, त्यावेळी जर तुम्ही अप्लाय करायला जाल तर त्यावेळी चॅनल रिजेक्ट असं सरळ मेसेज देतो, म्हणजे चॅनल रिजेक्ट होतं. तर ते का होतं? ते होऊ नये यासाठी या 3 मिस्टेक तुम्ही करू नये एवढंच मला वाटतं. तर पहिलं म्हणजे रियूज कंटेंट. मित्रांनो, बरेच लोक काय करतात, रियूज कंटेंट म्हणजे काय की आपण एखाद्या आर्टिस्ट आहे, जो फेमस आर्टिस्ट आहे, किंवा बरेच लोक एखादे ब्लॉग करतात, सौरभ जोशी झाला किंवा आशिष चंचलानी यांसारखे जे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांच्या व्हिडिओजना किंवा त्यांचे मिलियनमध्ये व्ह्यूज असतात, तर त्यामधला एखादा व्हिडिओ किंवा एखादा शॉर्ट घेऊन तुम्ही जर त्यावरती एक व्हिडिओ बनवताय आणि तो व्हिडिओ तुम्ही जसाच्या तसा पेस्ट करताय, त्यामध्ये थोडेफार कट्स लावताय आणि त्याच्यामध्ये त्याचे थोडेसे चेंजेस करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जर यूज करताय, तर यूट्यूब तुमचा 1 व्हिडिओ, 2 व्हिडिओ, 3 व्हिडिओ व्हायरल करेल. पण त्यानंतर असं होतं की यूट्यूब तुमचा व्हिडिओ व्हायरल करायचं थांबतं, कारण ऑलरेडी हा कंटेंट कोणतरी दुसऱ्याने केला आहे, किंवा ऑलरेडी हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या एका फेमस आर्टिस्टच्या किंवा फेमस कंटेंट क्रिएटरच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दिसतोय. जर तो तिथं दिसतोय तर तोच व्हिडिओ तुम्ही जसाच्या तसा उचलून आणलाय, म्हणजे त्यामध्ये तुम्ही काही मेहनत नाही केली आहे, तर त्यामध्ये फक्त थोडेसे कट्स लावलेत एवढंच, आणि त्यामध्ये तुम्ही थोडीशी एडिटिंग करून तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये पेस्ट करताय. त्याच्यामुळे काय होतं की रियूज कंटेंटचा स्ट्राईक लागतो आणि आपला चॅनल ऐन मुमेंटला येऊन सुद्धा चॅनल रिजेक्ट केला जातो. यूट्यूब सरळ तुम्हाला सांगतं की तुमचं जे ओरिजिनल आहे ते द्या, तुम्ही दुसरीकडून घेऊन येऊ नका. जरी तुम्ही, बरेच लोक घेतात की एखाद्या व्हिडिओमधून कंटेंट घेऊन तुम्ही तो टाकू शकता, पण त्यामध्ये तुमची व्हॅल्यू असली पाहिजे. तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करताय ते तिथं दिसलं पाहिजे. जर ते दिसत असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो किंवा तुमचा चॅनल मॉनिटायझेशन होतं. त्यानंतर मित्रांनो, आपल्याकडे दुसरी मिस्टेक म्हणजे कॉपीराईट कंटेंट. कॉपीराईट कंटेंट म्हणजे एखादा व्हिडिओ असा असतो ज्यामध्ये म्युझिक ॲड केले जाते किंवा सॉन्ग ॲड केला जातो. त्यावेळी काय होतं, कॉपीराईट लागतो. जर समजा एखादा म्युझिक किंवा एखादं सॉन्ग जे ऑलरेडी पब्लिश झालं आहे दुसऱ्या चॅनलवरती, म्हणजे एखादं सॉन्ग, बॉलिवूडचं सॉन्ग घ्या, ते टी सिरीजवरती पब्लिश झालं आहे आणि टी सिरीजवरती त्या सॉन्गमधून त्याला इन्कम जातो आहे, तर तेच सॉन्ग तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला जरी ठेवलात तरी बॅकग्राऊंडमध्ये ते म्युझिक वाजते किंवा ते सॉन्ग वाजते. त्याच्यामुळे टी सिरीज किंवा एखादा मोठा चॅनल असेल तर तो तुमच्यावरती कॉपीराईट क्लेम करू शकतो. जर तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम आला तर एका दुसरा व्हिडिओ ओके असतो, पण त्यानंतर जर जास्तच व्हिडिओवरती तुमच्या कॉपीराईट क्लेम येत असेल तर पहिले म्हणजे मॉनिटाईज होत नाही चॅनल, आणि दुसरं म्हणजे ऐन मुमेंटला येऊन चॅनल रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करणं किंवा चॅनलला परत उभं करणं खूप कठीण जाऊ शकतं. तर ही प्रोसेस नक्की लक्षात ठेवा की कॉपीराईट क्लेम येऊ देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सॉन्ग किंवा म्युझिक यूज करायची आहे तर यूट्यूबवरती सुद्धा असे बरेच विदाऊट कॉपीराईट सॉन्ग्स आहेत किंवा विदाऊट कॉपीराईट म्युझिक मिळतात. ते सरळ डाउनलोड करायचे आणि आपल्या व्हिडिओमध्ये टाकायचे. जर तुम्ही तसं करत असाल किंवा जर तुम्ही वेगळा व्हिडिओ जो ऑलरेडी पब्लिश आहे आणि त्याच्यातून तुम्ही म्युझिक किंवा सॉन्ग घेऊन तुमच्या व्हिडिओमध्ये टाकताय तर तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम लागू शकतो, आणि कॉपीराईट क्लेम लागला तर तुमचं मॉनिटाईज होणार नाही. नंतर तिसरी गोष्ट आणि तिसरी मिस्टेक जी बरेच लोक करतात, मी सुद्धा केलेली, की मी काय करायचो, एखादा चॅनलचा हुक किंवा एखाद्या चॅनलवरती झालेला व्हिडिओ घ्यायचो, त्याच्यामध्ये मी माझ्या ड्रॉइंग्सचा एखादा व्हिडिओ ॲड करायचो आणि तो जसाचा तसा पब्लिश करायचो. त्यामुळे काय व्हायचं, समोरून यूट्यूबला दिसायचं की मी त्यामध्ये माझे एफर्ट असे काही टाकत नाही. मग त्याच्यामुळे यूट्यूब काय करायचं की माझं चॅनल माझा व्हिडिओ व्हायरल करायचा नाही. म्हणजे लयत 2000-3000 व्ह्यूज जायचे आणि त्यानंतर व्हिडिओ तिथे स्टॉप व्हायचा. असे बरेच व्हिडिओ झाले, म्हणजे काही व्हिडिओ तर 200, 300, 100
एवढ्यावरती येऊन थांबलेत. पण का तर मी समोरच्या एका पब्लिश झालेल्या व्हिडिओमधून कंटेंट घेतोय, तो कंटेंट मी तसाच्या तसा एडिट करतोय आणि त्यामध्ये माझा काहीतरी एखादा छोटा व्हिडिओ टाकून त्यानंतर मी तो पब्लिश करतोय. त्यामुळे यूट्यूबला काय वाटायचं की मी काहीच एफर्ट घेत नाही, मी समोरून कोणाचं तरी घेतलं आहे आणि जे जसं आहे तसंच टाकून दिलं. लोक एफर्ट कंटेंट ॲक्सेप्ट करत नाही. तिला जर सक्सेस पाहिजे तर मेहनत करणं गरजेचं आहे. मग भले ते यूट्यूब असू दे किंवा इंस्टाग्राम असू दे. जर तुम्ही तुमच्याकडून एफर्ट नाही देणार तर समोरून तुम्हाला काहीच भेटणार नाही. जर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबमधून अर्निंग करायची तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडून एफर्ट आले पाहिजेत. ज्यावेळी यूट्यूबला वाटेल की तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचा एफर्ट आहे, तुमची मेहनत आहे, त्यावेळी तो कंटेंट व्हायरल होतो. मित्रांनो त्यानंतर मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. तर या 3 मिस्टेक आहेत, ज्या 3 मिस्टेक मोस्ट ऑफ पीपल्स किंवा मोस्ट ऑफ पब्लिक करते, ज्या मी सुद्धा केल्या होत्या पण मी त्यानंतर टाळल्या. आणि बरेच माझे असे आत्ताचे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी ते कंटेंट टाकत नाही किंवा कोणाचंही कंटेंट उचलून माझ्या व्हिडिओमध्ये नसतात. इवन डायरेक्टली मी ड्रॉइंग्सचे टाईमलॅप्स टाकतो किंवा ड्रॉइंग्सचे फुल व्हिडिओ टाकतो किंवा त्याचाच एखादा शॉर्ट बनवून टाकत असतो. आता चॅनल मॉनिटाईज करताना काय गोष्टी फॉलो कराव्या लागतात ज्या मी केल्या त्यात तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही जर आर्टिस्ट आहात, आर्ट चॅनल म्हटलं की आपल्याकडे कंटेंट असा म्हणजे बाहेरचा कंटेंट नसतो. मोस्ट ऑफ तरी स्टुडिओमध्येच कंटेंट बनला जातो, कारण आपण जिथं बसून असतो तिथंच आपण आर्टवर्क करत असतो. आर्टवर्कच्या संबंधित आपण काहीतरी पब्लिकला सांगू शकतो. तर ते बनवताना जेव्हा मी करायचो तेव्हाच कंटेंटमध्ये तुमच्यासाठी स्पेशली तुमच्याकडून येणारं जे कंटेंट असेल म्हणजे ट्युटोरियल असेल किंवा त्या आर्टमध्ये तुम्ही यूज करताना कोणते मटेरियल्स यूज करता, कोणते टूल्स यूज करता किंवा कोणत्या टेक्निक्स यूज करता ते तुम्ही पब्लिकला सांगू शकता. त्यानंतर तुमचे त्या आर्टवर्कचा टाईमलॅप्स बनवून टाकू शकता किंवा त्या आर्टवर्कचे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर ते शॉर्ट व्हिडिओज बनवून टाकू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमची एडिटिंग स्किल वापरा, ज्यामुळे तो व्हिडिओ थोडा इफेक्टिव्ह होईल आणि तो व्हिडिओ व्हायरल करायला यूट्यूबला सोपं जाईल. म्हणजे यूट्यूबला समोरून दिसेल की तुम्ही एक कंटेंट क्रिएट करताय, स्वतःचा कंटेंट क्रिएट करताय. जर तुम्ही ओरिजिनल कंटेंट क्रिएट करत असाल तर यूट्यूब तुम्हाला नक्कीच फॉलोअप देतं आणि यूट्यूब तुमचा चॅनल किंवा तुमचा व्हिडिओ समोर पुढे पाठवतं. म्हणजे मी जेव्हा आर्टवर्क करायचो त्यावेळी मी काय करायचो, लॉंग व्हिडिओ एकाच वेळी शूट करायचो. लॉंग व्हिडिओ शूट करताना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवायचो. त्यामुळे माझ्या चॅनलवरती मी एका वेळी दोन्ही व्हिडिओ टाकायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं की मी एक तर एज्युकेशनल म्हणजे एक तर ट्युटोरियल व्हिडिओ टाकायचो किंवा एक टाईमलॅप्स टाकायचो. त्याच्यामुळे माझा कंटेंट हा ओरिजिनल वाटत होता, म्हणजे मी स्वतः तिथं असायचो. त्यामुळे माझा कंटेंट हा ओरिजिनल वाटायचा, एज्युकेटेड वाटायचा. त्यात प्लस तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंगमध्ये ऑब्व्हियसली तुमचा ओरिजिनल कंटेंट येतो, कारण तुम्ही तुमचं तिथं फेस आणि तुमचा व्हॉईस वापरला जातो. मग त्याच्यामुळे तिथं मॉनिटायझेशन नक्की होतं आणि चॅनलला म्हणजे तुमच्या व्हिडिओला ग्रो भेटते, चॅनललासुद्धा ग्रोथ भेटते. आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ किंवा जेव्हा तुमचा ग्रो करत असतो त्यावेळी तुम्हाला सबस्क्रायबर अटॅच होत राहतात, सबस्क्रायबर जोडत जातात. तर दुसरी गोष्ट अशी जी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणजे जर तुम्ही आर्टवर्क करताय किंवा ड्रॉइंग्स करताय तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुमचा फेस किंवा तुमचा व्हॉईस टाकून व्हिडिओ बनवा. सॉंग्स घेणं किंवा त्यानंतर कॉपीराईट लागणं ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः डायरेक्ट जर तुमचा व्हिडिओ टाकत असाल, तुम्ही समोर येऊन जर व्हिडिओ टाकताय किंवा तुम्ही एखादा व्हॉईस टाकताय स्वतःचा, तर त्या व्हॉईसमुळे तुम्हाला कंटेंट किंवा तुमचा व्हॉईस ओव्हर केल्यामुळे व्हिडिओ हा ओरिजिनल वाटतो आणि यूट्यूब त्या व्हिडिओला जास्त व्हायरल करतं किंवा यूट्यूब समोरून व्हायरल करतं. त्यामुळे प्रत्येक आर्टिस्टला किंवा प्रत्येक कंटेंट क्रिएटरला स्वतःचा फेस वापरून व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे. फेस आणि ज्यावेळी तुम्ही तुमचा व्हॉईस ओव्हर वापरता त्यावेळी तुम्ही तिथं त्या व्हिडिओमध्ये कंटेंट म्हणून उभे राहतात. त्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल नक्की होणार आणि त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी कोणी अडवू शकणार नाही. आपण बरेच लोक काय करतो, म्हणजे मी सुद्धा एक जॉब करतो, जॉब करून मी माझे व्हिडिओज किंवा ड्रॉइंग्स आर्टवर्क बनवत असतो. जॉबवरून घरी आल्यानंतर मी त्या गोष्टीसाठी वेळ देतो, थोडा म्हणजे जरा जास्तच द्यावा लागतो, तरच तुमचं यूट्यूब चॅनल सक्सेस होऊ शकतं. तर
मित्रांनो, बरेच लोक असे आहेत जे जॉब करतायत किंवा अजून काहीतरी कॉलेज स्कूल लाईफ आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं लाईफ आहे ज्यामध्ये ते बिझी आहेत. प्रत्येकजण बिझी असतो. पण तुम्ही आर्टिस्ट आहात तर तुम्हाला आर्टवर्क करायचं आहे. जर तुम्हाला तुमची आवडीची लाईफ पाहिजे तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की तुमच्या पूर्ण दिवसातला एक थोडासा असा वेळ काढा जो तुमच्यासाठी असेल, म्हणजे तुमच्या आर्टवर्कसाठी असेल. तुम्ही तो व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा वेळ काढा. आणि मित्रांनो, कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज कंटिन्युअस म्हणजे रोज नाही, पण एक लॉंग व्हिडिओ टाकताय तर तुम्ही निदान आठवड्यामध्ये 2 व्हिडिओज टाकावे, जेणेकरून तुमच्या चॅनलला किंवा तुमचा चॅनल ॲक्टिव्ह राहील. किंवा जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवताय तर शॉर्ट व्हिडिओ हा निदान रोज एक शॉर्ट व्हिडिओ पडला पाहिजे. त्यावेळी तुमचं चॅनल कंटेंट क्रिएटर्स किंवा तुमच्या चॅनलवरती ॲक्टिवेटपणा राहतो आणि त्यामुळे यूट्यूबला समजून येतं की हा माणूस एफर्ट घेतो किंवा हा व्यक्ती चॅनलला ॲक्टिव्ह करून ठेवलं आहे. माझ्याकडून बऱ्याचदा हीच मिस्टेक झालेली. म्हणजे मागच्याच गणपतीच्या सीझनमध्ये माझा एक व्हिडिओ व्हायरल म्हणजे भरपूर व्हायरल झालेला, 3 मिलियन क्रॉस करून गेलेले. पण माझा प्रॉब्लेम असा झाला की त्यानंतर मी त्या चॅनलकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे माझा चॅनलवरचा फोकस हल्ल्याने मी माझे आर्टवर्क्स टाकले नाही किंवा व्हिडिओज पोस्ट केले नाही. त्यामुळे असं झालं की कन्सिस्टन्सी राहिली नाही आणि मग त्यानंतर चॅनलवरचा जो आलेला रीच होता तो निघून गेला. म्हणजे 3 महिन्यासाठी तो 3 मिलियनचा रीच होता. तो ऑब्वियसली मला हाफ मॉनिटायझेशन झालेलं, पण त्यानंतर माझा रीचच होत नव्हता. म्हणजे समोरून मी व्हिडिओज टाकत नव्हतो त्यामुळे रीच जात नव्हता. मग त्यामुळे असं झालेलं की माझ्याकडून कन्सिस्टन्सी चुकलेली किंवा मी त्यानंतर व्हिडिओज टाकत नव्हतो. बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स असतात, एक्झाम्स येतात किंवा जॉबमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतात. पण त्या गोष्टी सांभाळून जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर मित्रांनो, तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी यूट्यूबला खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण यूट्यूब तुमच्याकडून व्हिडिओज मागतं. यूट्यूबसुद्धा त्यातूनच कमाई करतं. मग त्याच्यामुळे यूट्यूबला तुमच्याकडून कंटेंट पाहिजेत. जे लोक बघतील, जे लोक यूट्यूब फक्त व्हिडिओज बघण्यासाठी वापरत आहेत, ते लोक ज्यावेळी तुमचे कंटेंट बघतील त्यावेळी यूट्यूबला समजतं की हा कंटेंट क्रिएटर आहे आणि त्यानंतर यूट्यूब तुमच्या चॅनलला प्रोग्रेसमध्ये टाकतं किंवा तुमच्या चॅनलवरती ग्रोथ तयार होते आणि त्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. आणि त्यासाठी कन्सिस्टन्सी हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती कोणतीही असू दे, मग कोणत्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी असावीच लागते. मग ते चित्रकला असू दे, ब्लॉगिंग असू दे किंवा अजून कोणतीही गोष्ट. यूट्यूबसाठीच नाही तर इवन तुमच्या ड्रॉइंग स्किलसाठी सुद्धा कन्सिस्टन्सी असणे गरजेचं आहे. जर तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करत राहाल तरच तुमचा आर्टवर्क चांगला होतो. आणि तसंच जर तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहाल तर तुमच्या चॅनलला नक्कीच ग्रोथ येते आणि नक्कीच मॉनिटाईज होतं. तर यानंतर चौथा पॉईंट म्हणजे मित्रांनो, चांगली एडिटिंग. बरेच चॅनल आहेत जे लोक एडिटिंग स्किल्स शिकवतात किंवा बऱ्याचदा कोर्स भेटतात ज्यामधून तुम्ही चांगली एडिटिंग शिकू शकता. आता सध्या अशी परिस्थिती आहे की तुमच्याकडून AI व्हिडिओ किंवा एखादे एडिटिंग स्किल जर तुम्ही दाखवताय ज्यामुळे तुमचं आर्टवर्क अजून जास्त मोहक वाटते किंवा एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते, तर तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होतो. व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी यूट्यूबचा एकच क्रायटेरिया आहे, तो म्हणजे तुमचे व्हिडिओला लाईक्स किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये लोक किती पसंत करतात. लोक का तिथं जर तुमचा 16 सेकंडचा व्हिडिओ आहे किंवा पकडा 30 सेकंडचा व्हिडिओ, त्यामधले तुमचे 20 सेकंड जरी लोक तिथं व्हिडिओवरती थांबले जात आहेत किंवा तिथं अट्रॅक्ट होत आहेत, तर मग तो व्हिडिओ व्हायरल होतो. का तर ते लोक तुमचा व्हिडिओ बघतायत. यूट्यूबला एवढं समजतं की लोक तुमच्या 30 सेकंडमधला 20 सेकंड बघतात. त्यामुळे यूट्यूब तुमचा व्हिडिओ व्हायरल करतो. यूट्यूब तुमच्या व्हिडिओला पुढे ढकलतं आणि त्यावेळी तुमच्या चॅनलला ग्रोथ भेटते. तर मित्रांनो, एडिटिंग स्किल असणं खूप गरजेचं आहे. पहिले त्यासाठी तुम्ही 2 पैसे जास्त घाला, पण एडिटिंग स्किल शिकून घ्या. मलासुद्धा थोडीफार एडिटिंग स्किल येते, मी शिकलो आहे. म्हणजे मला आवडच होती लहानपणापासून एडिटिंगची, त्याच्यामुळे मी ऑब्वियसली ते करतच होतो. त्यात मला आर्टवर्क करण्याची आवड आहे
मी ड्रॉइंग्स करतो, त्याच्यामुळे मी ते ड्रॉइंग्स वगैरे करत होतो. पण मी आता ड्रॉइंग्स प्लस एडिटिंग असं करून दोन एकत्र करून मी एक व्हिडिओ बनवतो आणि तो मी पोस्ट करतो. त्याच्यामुळे काय होतं, ड्रॉइंग्समध्ये माझे एफर्ट दिसतात. मी ज्यावेळी ड्रॉइंग्स बनवतो त्यानंतरचे एफर्ट्स आणि त्यानंतर मी एडिटिंग करतानाचे एफर्ट्स असे एकत्र करून एक चांगला अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, आत्ता सध्या AI वरून आलेले व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत, पण ते असेच नाही बनले जात आहेत, तर त्यामध्ये सुद्धा एडिटिंग स्किल आहे. मित्रांनो, एडिटिंग स्किल असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा शिका. यूट्यूबवरती सुद्धा शिकू शकता. यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज भेटतात एडिटिंगसाठी, ज्यामध्ये फ्रीमध्ये एडिटिंग शिकवली जाते. तर तुम्ही तिथूनही शिकू शकता. बेसिक जरी एडिटिंग तुम्हाला येत असेल तरी तुम्ही तुमचे व्हिडिओ व्हायरल करू शकता आणि यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायला कोणीही अडवू शकत नाही. पण आर्टवर्क, प्रत्येक आर्टिस्टला त्याची लाईफमध्ये आर्टिस्ट असणं खूप मोठी गोष्ट आहे. चित्रकला, जर मी ड्रॉइंग्स बनवतो तर माझ्यासाठी एक ड्रॉइंग म्हणजे एक कहाणीच असते, एक पिक्चर असतो माझ्यासाठी, जिथं मी माझे पूर्ण एफर्ट टाकत असतो. मग भले 3 तास बसून करू दे किंवा 4 तास बसून, त्यावेळी माझ्यामध्ये तो स्ट्रगल नसतो, तर ती माझी एक आवड असते आणि ते मी करताना मला भान नसतं की टाईम किती झाला आहे. सो गाईज, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हो, खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि तुम्हाला काय वाटत असेल किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा. मी तुमची नक्की हेल्प करेन. तुम्ही सुद्धा यूट्यूबवरून अर्निंग करू शकता. बस तुम्ही काही गोष्टी फॉलो करा, त्यानंतर तुमचा चॅनल नक्की मॉनिटाईज होईल आणि तिथून तुम्हाला अर्निंग यायला चालू होईल. सो थँक्यू.